मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेड मार्फत होणारी सोयाबीन खरेदी चांगल्या पद्धतीने सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचपुले यांनी दिली आहे। जालना येथील शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील नाफेड खरेदी केंद्राची पाहणी केली। नाफेडच्या खरेदीत आतापर्यंत 509 शेतकऱ्यांनी भाग घेतला असून नाफेड मार्फत आतापर्यंत 8110 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली असल्याची माहिती घुगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। दरम्यान जालन्यातील शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन नाफेड खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणावं असं आवाहन देखील शिवसेना जालना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केलंय। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोहन राठोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सहाय्यक सचिव अनिल खंडाळे, शिवा पैलवान शेळके, गोपाल काबलिया, आयुष राठोड, पांडुरंग खैरे यांसह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। केलेली आहे काय पाणी केलेली आणि काय तुम्हाला आज आम्ही जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत चालू असलेल्या नाफेड केंद्राला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व आमचे नेते सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दिली आणि नाफेडच्या वतीने या केंद्रामध्ये सोयाबीनची खरेदी केली जात आहे। काल काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या आणि त्यानंतर सन्माननीय खोतकर साहेबांनी आम्हाला आदेश दिले की आपण स्वतः आमचे सहकारी विष्णुभाऊ पाचपुले यांनी तुम्ही नाफेड केंद्राला भेट द्या, तिथल्या अडीअडचणी समजून घ्या आणि ज्या काही अडचणी असेल शेतकऱ्यांच्या त्या दूर करा। हा आदेश आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही आज इथं आलो। आमच्यासोबत आमचे सचिव मोहनराव राठोडे, अनिलभाऊ खंडाळे आणि ज्या कंपनीमार्फत हे सोयाबीन खरेदी केली जात आहे जडाई फार्मर प्रोड्यूस कंपनीचे संचालक आमच्या सोबत आहे, हमालाचे प्रतिनिधी आहे आणि काही शेतकऱ्यांना मी आज चर्चा केली की खरेदी कशी चालली आहे, तुम्हाला काही अडचणी आहे का। परंतु काल काही बातम्या आल्यामुळं या सर्वत्र अफवा पसरली होती, परंतु सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जडाई फार्मर प्रोड्युसर कंपनी व जालना कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाफेडची खरेदी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे। मॉइश्चर जे आहे हे तपासले जात आहे। सध्या 12 पर्यंत मॉइश्चर आले जे आर्द्रता असती 12 पर्यंत जरी आली तर ती खरेदी करीत आहे आणि शासनाने नव्याने JR काढलेला आहे की 15 पर्यंत मॉइश्चर जर असलं जी खरेदी करावी तोही JR आम्ही या कंपनीला व बाजार समितीच्या वतीने उपलब्ध करून देऊ। आणि आजपर्यंत जवळपास 509 शेतकऱ्यांनी या नाफेडच्या खरेदीमध्ये भाग घेतला आणि 8110 क्विंटलची खरेदी म्हणजे चांगली खरेदी आज नाफेडच्या वतीने या बाजार समिती जालना कृषी बाजार समितीमध्ये झाली। त्याचबरोबर भावही आपल्याला जो आधारभूत किंमत आहे सोयाबीन 4892 हा दरही मिळत आहे आणि 5-7 दिवसामध्ये डायरेक्ट दिल्लीहून शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन नाफेड कडून ही जे त्याचं पेमेंट आहे जी चुकती आहे ती ऑनलाईन शेतकऱ्याच्या खात्यावर मिळत आहे। त्यामुळे मी जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने तसेच सन्माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या वतीने बाजार समितीच्या वतीने या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपलं जे सोयाबीन हे नाफेडला आणावं आणि यामध्ये आपण भाग घ्या। ऑनलाईन प्रक्रियाद्वारे आपण याच्यामध्ये भाग घ्या आणि निकषाप्रमाणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये भाग घ्यावा। याची जी नोंदणी आहे नाफेडची नोंदणी करण्याची अंतिम तारीख हे 15 डिसेंबर आहे आणि 15 डिसेंबर 15 जानेवारीपर्यंत खरेदी केली जाणार आहे। म्हणून 15 डिसेंबरच्या आतमध्ये मोंढ्या इथं जडाई फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयात येऊन आपण आपली नोंदणी करावी आणि आपला हा माल हा नाफेडला आपण घालावा। आता हिवऱ्याचे शेतकरी आमचे इथं बंडू गोरुडे आलेले, बंडू मडके आलेले, शिंदे काळेगावचे गिरी आहे, कारल्याचे पण शेतकरी आलेले यांचे आम्ही चर्चा केली की उत्तमरित्या ही खरेदी केली जात आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। आणि ज्या काही हमालांचे काही विषय आलेले गोपालभाई, मी आमचे सहकारी जे आमचे संचालक आहे त्यांनाही भाऊंच्या ज्या सूचना आहेत त्या मी त्यांना दिलेल्या आहे आणि हमाली यापुढे सहकार्य करतील आणि जास्तीत शेतकऱ्यांनी नाफेडकडे माल आणावा एवढं मी आवाहन करतो। धन्यवाद।